लक्ष्मीबाईचे रूप घेऊन त्यांच्या संघर्षामध्ये त्यांच्या खासदार अहिल्याबाई होळकर, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, तसेच आतापर्यंत बहुतेक सगळ्यांनी महिला दिनानिमित्त खूप जवळपास जगाच्या पाठीवर युरोपियन देशामध्ये 1840-42 पासून ते 1920 पर्यंत जे आंदोलन झाले, त्या आंदोलनामध्ये झालं महिलांना कामाच्या जागी सुरक्षा द्या हे आंदोलन झालं आणि काही प्रमाणात वेगवेगळी स्वातंत्र्य दिली दिला, पण जोपर्यंत संपूर्ण महिलांना मताचा अधिकार मिळाला नाही तोपर्यंत जगामध्ये जन्म झाला. परंतु त्या कामाच्या जागी सुरक्षित पडला पाहिजे. जगामध्ये महिला दिनाची मागणी व सभेत तारणके अधिकारी ह्या पद्धतीची परिस्थिती भारतामध्ये होती. ढोर, गवार, पशु, शूद्र आणि त्यानंतर आपल्या महिलांचा हे लागत होता. ह्याच लोकांच्या मुलींना, तेवढ्याच लोकांच्या पत्नीला, तेवढ्याच लोकांच्या बहिणीला छोट्या मोठ्या थोड्या शाळा निघाल्या. काही आपले जे आहे म्हणजे जे आपण त्यांना मिशनरी म्हणू, मिशनरींनी काही शाळा काढल्या, परंतु त्या शाळा एका विशिष्ट प्रेरणेने प्रेरित होत्या. त्याला आपण धार्मिक प्रेरणा म्हणू. आणि तेव्हा देशाची परिस्थिती, देशाची जी जाती व्यवस्था होती, समाज व्यवस्था होती, ही अत्यंत अंधारमय परिस्थितीत होती. तो त्यावेळेच्या परिस्थितीने स्वीकारला नाही आणि त्याच काळामध्ये मध्य भारतामध्ये आपण त्यांना राष्ट्रपिताच म्हणू, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांनी आपली पत्नी, धर्मपत्नी सावित्रीबाईला स्वतः शिकवलं. त्यांना शिकवून मोठं केलं, म्हणजे त्यांना एकदम आपल्याला सगळ्यांना शिकवण्यालायक केलं. सोबतच फतिमा बीबी ह्या तत्कालीन त्यावेळेच्या सावित्रीबाई सोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या फतिमा बीबी या दोघींनी जी शाळा काढली, ती शाळा तुम्हा आम्हा सर्वांसाठी, वंचितासाठी, बहुजनांच्या मुलीसाठी होती. आणि नंतर खऱ्या सुरुवात झाली. प्रसार आणि प्रचार म्हणणार नाही आपण, खऱ्या अर्थानं ती माता सावित्रीने केली. आणि या माता साधत आहे त्या स्टेजवर आम्ही त्यासोबतच फतिमा बीबीला जाते. आणि त्यानंतर त्यांनी मग नंतर त्यांचा इंग्रज सरकारने त्यांचा खूप मोठा सत्कार केला, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. त्यासाठी खूप मोठा सत्कार केला. ही म्हणजे खूप आपल्यासाठी खूप अशी म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की त्या विलासतेचे त्यांचे वारस आपण आहोत. त्यांचा विचारधारा आपल्याला सावित्री मातेने आपल्या तोंडावर शेण, गोटे, दगड खाल्ले नसते तर आज आपल्याला अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. आज भारतामध्ये जी व्यवस्था आहे, भारतामध्ये महिलांचं शिक्षण पुढे आणला तोच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानमध्ये जसाचा तसा उतरवला. त्यांनी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये, घटनेमध्ये तसं नमूद केलं. आणि म्हणून आज तुम्हाला आणि आम्हाला गव्हर्नमेंटच्या कोणत्याही मोठ्या संस्था असो तिथे आपल्याला शिकायला जागा मिळते. मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये आपली मुलं जाऊ शकत आहेत. तर ही गोष्ट अजूनही आपण तारणतेच अधिकारी असतो, परंतु आपल्याला खरा न्याय सावित्री मातेने दिला. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखाद्या देशाचा किंवा एखाद्या समाजाचा असेल तर मी त्या समाजातील महिलांचा विकास किती प्रमाणात झाला त्यावरून मी समजतो की या समाजाचा विकास किती झाला. मग आज आपल्याला हे सुद्धा बाबासाहेबांनाच दिलेली कन्सेप्ट आहे, त्यांनीच ते मेजर केलं आहे की जर त्या समाजामध्ये महिलांचा विकास झाला असेल तरच तो समाज विकसित झाला असं आपण म्हणू. आज रोजी आपण 7,000पेक्षा जाती भारतामध्ये आहे. या 6,000 जातीपैकी भारतातली एक आपण ज्याला जात म्हणजे बौद्ध धर्माचे आपले लोक अनुयायी आहे, आंबेडकरांचे अनुयायी आहे. आज जगाच्या पाठीवर ही एकमेव जात अशी आहे, एकमेव जमात अशी आहे मनुष्य प्राण्यातली की त्यांनी आपली जी उंची आहे ही उंची एकदम अशी उंची गाठली आहे की जगामध्ये अनेक देशाचे लोक ही ह्या लोकांनी गाठलेली उंची एवढी भव्य आणि दिव्य कशी आहे याचं संशोधन करत आहे. आज रोजी जगामध्ये आंबेडकरांनी लोकांनी जी उंची गाठलेली आहे ती उंची
वाढलेली आहे. उद्योगामध्ये सुद्धा आमचे लोक खूप गेले आहेत. ती उंची राजकीय असो ठीक आहे. काही लोकांनी म्हटलं की आपले यांचं नाव घेतलं असू शकतात, त्यांना वेगवेगळी कारणं असू शकतात, त्याला खूप वेगवेगळी कारणं असू शकतात. विशिष्ट संख्या असते. पार्लमेंटमध्ये जरी आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नसला तरी तो अंदरचा आवाज असतो. अंदरचा आवाज जेव्हा जेव्हा एखादी आपल्यासाठी चुकीची घटना होत असेल, चुकीची संधी होत असेल, त्याचा निर्णय होत असेल तर त्यावेळी किती लोक त्या प्रमाणामध्ये विरोध करतात. तुम्हा आणि आम्हाला जरी दाखवल्या जात नसेल कारण मीडिया या आपल्या हातात आहे. मीडिया हा उच्चवर्णीयाच्या हातात आहे. त्यामुळे त्यांचा जो संघर्ष आहे, पार्लमेंट मधला जो संघर्ष, काही नवीन गोष्टी असेल त्या काही गोष्टीमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये एखादी अट आणि एखादी कंडिशन म्हणजे डिनाय करायची असेल की आवास योजनेच्या आवास योजना एखाद्या. मी एक उदाहरण सांगते. कारण म्हाडाची एक योजना होती. ह्या दोन्ही योजनेला बल करून PMAY म्हणजे आज PMAY आहे तर त्याआधी त्यांना अजून एक दुसरी योजना सुरू करायची होती की रमाई आवास योजना आणि म्हाडाची एक योजना. मीटिंग झाल्या त्यावेळी मी जरा कमी पदावर होती. विभागीय आयुक्तांना मला ही गोष्ट सांगणे शक्य नव्हतं कारण मी जरी सांगितलं असतं तरी ते तर मी एक टिप्पणी त्या समाज कल्याणचे त्यावेळीचे तत्कालीन उपायुक्त प्रादेशिक उपायुक्त आता त्यांनी सुद्धा सांगू शकतो कारण मीच तेवढ्या मोठ्या पदावर आहे. तेव्हाचे तत्कालीन उपायुक्त त्यांना मी भेटायला गेली आणि यात्रामध्ये म्हाडाची योजना ही बंद करून योजना सुरू करण्याचा मानस आहे. रमाई आवास योजनेमध्ये आपण जास्त पैसा देतो आणि ही जी दुसरी योजना आहे दुसऱ्या योजनेमध्ये आपण कमी. आणि अशा काही पॉईंट आहेत. हे पॉईंट तुम्ही आता ह्या मीटिंगमध्ये मांडा कारण की ती म्हणजे त्याचा निर्णय करण्याचं नवीन योजना बनवण्याचं विभागीय आयुक्त नागपूरला दिलेलं होतं सरकारनं आणि तो प्लॅन आम्ही खाणून पाडला आणि नंतर आवास योजना ही जिवंत आहे. कारण अशा गोष्टी प्रशासनामध्ये आम्हाला तुमच्या गावाला आवास योजना जिवंत कशी राहिली. समजा ही गोष्ट मी तुमच्या स्टेजवर मांडली नसती तर तुम्हाला ते माहीत नसतं. तर अशा जरी पार्लमेंटमध्ये आपली लोक बसलेली आहेत, मागासवर्ग बहुजनांची लोक बसलेली कारण आपण पाठवली त्यांना, ती कोणत्या का पद्धतीनं पाठवना त्यावेळी ती त्यांचा संघर्ष करत असतात सांगितल्या जाते तसं मीडिया बोलते. त्यामुळे पार्लमेंटमध्ये आपला कोणताही माणूस असो त्याला थोडं गेला असेल ना, SC ST कुठे गेला नसेल ना, प्रत्येकाला बाबासाहेबांच्या विचारानं शिकेला. प्रत्येक बाबासाहेबांचं थोडं का असेल ना वाचणं सुरू केलेलं आहे. कारण अनेक आंदोलनं आहेत जी आंदोलनं होतात आता देशामध्ये. प्रत्येक आंदोलन बाबासाहेब इनॅलिएशन ऑफ कास्टमध्ये जर आवाज करतील त्यावेळी ह्या पुस्तकाचा प्रति कमी पडतो. आपल्याला काही घाबरण्याची गरज नाही. तर आज महिलाच नाही तर पुरुष सुद्धा सगळे लोक वेगवेगळ्या सुख असेल ते अजून दुसरं असं म्हणतात की जर अशा हजारो नद्या एकत्र आल्या, हजारो नद्यामध्ये एक गोड पाणी असते, स्वच्छ पाणी असते. कारण नद्या जर समुद्राला मिळाल्या तर त्याचं पाणी खारट असते. पण प्रतिभाताई पाटील असं म्हणतात की अशा सगळ्या नद्या एकत्र आल्या तर केवढी मोठी नदी बनेल. म्हणजे सर्व स्वच्छ पाणी एकत्र आलं. देशामध्ये सगळीकडे जर स्वच्छता असेल, युनिव्हर्समध्ये सगळीकडे जर स्वच्छता असेल तर आपल्याला कुठेही दुष्काळ म्हणा, कुठेही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हणा, कुठेही शेतीला ओलिताचा प्रश्न म्हणा, असा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही. सगळीकडे हिरवं आणि निळाई दिसेल. अजून नंतर त्याच म्हणतात की ऑल वुमन म्हणजे इथं सगळ्या बसलेल्या महिला एवढ्याच नाही तर त्या जगामधल्या महिलांबद्दल बोलतात, पृथ्वीवरच्या सगळ्या महिलांबद्दल बोलतात की ऑल वुमन स्पीक इन ए सिंगल व्हॉइस. बघा आता तुम्ही बोलत आहे, एक जण इकडे बोलत आहे. मी ऑफिस सोडून इथं आली, मला ऑफिसच्या फायलीच्या दिलेल्या आहेत. म्हणजे आताच तुम्ही बोलत होता ना तिकडे तर बघा आवाज कसा होता, कधी कर्कश होता, कधी कसा होता. म्हणजे आपण ज्याला बाजार म्हणतो, कोंबडी बाजार म्हणा, घोडे बाजार म्हणा, कोणताही बाजार म्हणा तसा. पण जर आपण एका आवाजात बोललो, सर्वांचा आवाज जर एक झाला तर आपण शांतता, प्रेम निर्माण करू शकतो. आपण आपल्याला पाहिजे ते निर्माण करू शकतो.
आपल्याला समजा देशाची व्यवस्था बदलायची आहे, आपल्याला देशाचे सूत्र, देशाची दोरी आपल्या हातात आणायची आहे, ती सुद्धा आपण आणू शकतो. पण कधी? इफ ऑल वुमन स्पीक इन ए सिंगल व्हॉइस. जर आपण एका आवाजात बोललो, एका आवाजात म्हणजे एकजुटीनं जर काम केलं तर तुम्हाला पाहिजे तसा देश तुम्ही घडवू शकता, तुम्हाला पाहिजे तशी व्यवस्था तुम्ही निर्माण करू शकता. मग ती व्यवस्था शिक्षणाची असो, ती व्यवस्था अर्थाची असो, अर्थशास्त्राची असो, उद्योगाची असो, की ती व्यवस्था राजकीय व्यवस्था सुद्धा असो.